आपला जो विकास केलेला आहे हा महायुतीने केलेला आहे। आपली जी महायुती आहे, आपले देवेंद्र फडणवीस जी आणि एकनाथ शिंदे साहेब, आपले खासदार साहेब यांनी जे सगळे उपक्रम, या सगळ्या योजना ज्या राबवलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना, त्यांचा सगळ्यांना लाभ मिळतोय। त्या लाडकी बहीण योजनेमुळेच आपल्या सगळ्या महिलांना जे काही पैसे मिळतात ते वाचवतात आणि तुमचं जे काही कामं असतात, छोटी छोटी का नको, ती सगळी ते लोक त्याच्यातून यूज करतात आपल्याला। तर त्यामुळे आपल्याला बघायचं आहे, पाहायचं आहे की हा जेव्हा तुम्ही इथे निवडणुकीसाठी बघता की आपला उमेदवार कसा असेल, जसं आता ते अमितजी सुद्धा बोलले, त्यांनी डिफरेन्शिएट केलं की ही उमेदवार कशी, ही उमेदवार कशी, ही उमेदवार कशी। तर त्यामुळे तुम्हाला कळलं असेल काय फरक आहे आणि काय नाही। आपल्या वॉर्डाचा विकास हा केलेलाच आहे, हा वॉर्ड हा बांधलेला आहे। आपल्या प्रवीण शिंदे साहेबांनी हा वॉर्ड बांधून ठेवलेला आहे। एकमेकांशी एक लोकांशी जेव्हा मी आता चाळीत प्रचाराला जाते तेव्हा पाहते की कसा हा वॉर्ड त्यांनी बांधून ठेवला आहे, कशी लोक त्यांना ओळखतात, कशी त्यांनी समाजकारण केलेलं आहे। तसंच समाजकारण माझ्या वडिलांनी म्हणजे खासदार रवींद्र वायकर साहेबांनी केलेलं आहे। त्यांनी खासदार असूनही गल्ली बोळ्यातली कामं केलेली आहेत, ते आत्ताही करत आहेत। कुठे गटाला चोकअप आहेत, कुठे नाले चोकअप आहेत, कुठे शौचालय बांधायचे आहेत, कुठे लादीकरण करायचे, ते आजही त्यांच्या फंडातून ती सगळी कामं करत आहेत। त्यांची दूरदृष्टी जी पाहिली तुम्ही बघाल की आता ते वॉटर मेट्रोज करत आहेत आपल्या मुंबईमध्ये। त्यामुळे ही सगळी जी धोरणं आहेत, कामं आहेत, ही होणार आहेत आपल्या महायुतीतर्फे। त्यामुळे जेव्हा तुम्ही वोट कराल, जेव्हा तुम्ही मतदान कराल, तेव्हा तुम्ही बघा जर आपली कामं होणारी असेल, जेव्हा जर तो उमेदवार तुमच्याकडे एक दिवस आला आणि दुसरी 5 वर्ष जर आलाच नाही तर तुम्ही काय कराल तुम्ही नंतर मग आपल्याकडे येऊन फायदा नाही। कारण महायुती कशी करणार, महायुतीला जर तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला कामं झाली पाहिजेत आपली, तर तुम्हाला पाहिजे की आपल्याला आपला माणूस हक्काचा पाहिजे। केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, राज्यामध्ये आपली सत्ता आहे आणि आता जर आपल्या महापालिकेवर जर आपली सत्ता आली तर आपली कामं अजून जोरदार होईल, आपल्या मुंबईची अजून प्रगती होईल आणि त्या प्रगतीसाठी आपल्याला एक उमेदवार पाहिजे जो सगळी कामं करेल। म्हणून तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवा, मी ॲडव्होकेट दीप्ती वायकर कोटलेस की तुमची सगळी कामं करून देईल। आपले खासदार आहेत, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्यामार्फत। त्यामुळे नक्की तुम्ही 15 तारखेला सगळ्यांनी बाहेर येऊन धनुष्यबाणावर मतदान करा, एवढंच मी सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र।